मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधल्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आपण पाहतो की आता मात्र जीवा नंदिनीला खुश करतो, परंतु इकडे पार्थच्या मनामध्ये मात्र काव्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झालेली आहे। कारण की आपण पाहतो की पार्थला काव्या आवडत असते आणि बायको म्हणूनच काव्याचा तो विचार करत असतो। परंतु आता मात्र जो अधिकार काव्या पार्थवर दाखवत आहे त्या अधिकारामुळे मात्र पार्थच्या मनामध्ये काव्याबद्दल प्रेमाची भावना मनामध्ये निर्माण होत असते। आणि मित्रांनो, हेच धाडस पार्थ आता करून दाखवणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपण पाहतोय की लेटेस्ट प्रोमो हा धमाकेदार झालेला आहे। पार्थ मनातील भावना काव्याला बोलून दाखवणार आहे। अचानक बांधलेल्या लग्नाच्या गाठी मात्र आपण पाहतो की या वेगळं होण्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। परंतु पार्थ आणि काव्या तसे जीवा आणि नंदिनी ज्या पद्धतीने त्यांच्या पार्टनर सोबत वागत आहेत त्यावरून समजून येतं की त्यांची ही बहरलेली मैत्री ही नक्कीच प्रेमामध्ये रूपांतर करत आहे। तर मित्रांनो, हाच आनंद पार्थला झालेला आहे। पार्थ खूप खुश आहे, कारण की तो म्हणत असतो की मैत्रीच्या नात्यामध्ये इतका राग हा नसतोच कधी, परंतु जो राग आहे आणि तो जो अधिकार आहे तो काही समजत नाहीये। प्रेम म्हणावं तर प्रेमातही इतका राग हा बरोबर नाहीये। मला कळत नाहीये नेमकं काव्या देशमुख माझ्यासोबत कसं वागत आहेत आणि त्याचं कारण काय आहे। परंतु पार्थला समजतं की काव्या मैत्रीच्या पुढे विचार करत आहेत आणि त्यामुळेच पार्थ मात्र हे धाडस करणार आहे की जेणेकरून तो काव्याला प्रपोज करण्याचा विचार करत आहे। कारण की त्याच्या मनातल्या भावना ह्या काव्या देशमुख पर्यंत जर पोहोचल्या तर त्या सुद्धा या गोष्टीचा विचार नक्कीच करतील असं मात्र पार्थला वाटत असतं। ही फिसकरलेली मांजर आता मला खूप आवडू लागलेली आहे असं पार्थ बोलून दाखवतो। मित्रांनो, इकडे मात्र आपण पाहतो की जीवा हा नंदिनीचा आनंद वापस आणण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु नंदिनीला जीवावर खूप संताप होतो, कारण की जीवाने त्या जागेची बोली लावलेली आहे आणि हे सगळं जीवामुळेच घडलेलं आहे हे मात्र आता नंदिनीला समजतं। आणि यामध्ये तुम्ही मला कोणतीही गोष्ट सांगितली नाही आणि तुमचं धाडस असं कसं होऊ शकतं? तुम्ही त्या जागेची बोली लावण्यासाठी प्रयत्न केले, आता तर ती जागा माझी कधीच होऊ शकणार नाही, मी कधीच मिळवू शकणार नाही। आनंद निवास माझ्या हातनं गेला आहे आणि याला जिम्मेदार तुम्ही आहात। परंतु जीवा सांगण्याचा प्रयत्न करतो की हा फक्त एक कागद आहे, या मागची खेळी तुला नंदिनी माहीत नाही। तुला नक्कीच मी असं दुखवणार नाहीये, तुझा आनंद निवास मी तुला नक्कीच परत करणार। परंतु जीवावर नंदिनीचा इतका विश्वास नसतो, व्यवहाराचं ज्ञान जीवाला नाहीये। भावनेच्या भरामध्ये जीवाने असं काही करू नये की ज्यामुळे आणखीनच आनंद निवास हे अडचणीत येईल असं नंदिनीला वाटत असतं। परंतु जीवाने पूर्ण प्लॅन केलेला असतो आणि जीवा नंदिनीला आनंद निवास परत मिळवून देतो। आनंद निवासचा सौदा हा जीवामुळे झालेला असतो, परंतु आता मात्र जीवाला सगळं काही समजलंय। भास्कर काकाने जी खेळी ही जीवावर उलटवलेली होती तीच खेळी, तोच प्रकार हा जीवा पुन्हा घडून आणतो आणि भास्करला अडचणीत आणतो आणि त्यानंतर तो आनंद निवास हा नंदिनीला मिळवून देतो। मित्रांनो, नंदिनी आणि पार्थला हे नातं आता आवडू लागलेलं आहे। आपण नेहमी असेच सोबत राहणार असं ते अनेक वेळा बोललेले असतात, परंतु आता 6 महिने हे लवकरच होतील आणि त्यानंतर आपल्यातला हा दुरावा हा कायमचा निर्माण होणार आहे याची जाणीव मात्र ते विसरलेले असतात। परंतु मित्रांनो, आता ज्या पद्धतीने जीवाने नंदिनीचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि ते स्वप्न जीवा स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जितकी ताकद लावतो तितकीच ताकद त्याने नंदिनीच्या स्वप्नांसाठी लावलेली असते, नंदिनीच्या आनंदासाठी लावलेली असते। आणि तेव्हा जीवाला सुद्धा मनातल्या प्रेमाची ही जागा निर्माण झालेली आहे। नंदिनीच्या प्रेमाची जागा माझ्या मनात निर्माण झाली आहे की काय? कारण की नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंदच आता मला फक्त पाहायचा आहे। आणि जीवाने जे काही नंदिनीसाठी केलं त्यानंतर मात्र आपण पाहतो जीवाला ऐकण्यात येतं की आपण ज्या व्यक्तीसाठी इतकं प्रेम करतो त्या व्यक्तीसाठीच आपण इतकं करू शकतो। आणि नंदिनीचा आनंद तिला परत मिळवून घेण्यासाठी जीवा एवढी धडपड केली आणि त्यामुळे जीवाचं सुद्धा प्रेम हे नंदिनीवर आहे। दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत असं मात्र मानिनीला आणि विक्रमला वाटत असतं आणि हे शब्द जीवाच्या कानी पडतात। मित्रांनो, या सगळ्या गोष्टीमुळे आता जीवाच्या मनामध्ये सुद्धा नंदिनीबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली आहे।
हे जे 6 महिन्याचं लग्नाचा विषय होता, 6 महिने सोबत राहायचं होतं, परंतु आता आपण सोबत राहून सुद्धा एकमेकांमध्ये इतके गुंतलो आहोत की आता 6 महिन्यानंतर वेगळं राहण्याची ही जी परीक्षा असेल ती खूप कठीण असेल असं जीवाला जाणवू लागतं. जीवाला नंदिनीची सवय झालेली असते आणि याच गोष्टीचा जीवा विचार करताना आपल्याला दिसणार आहे. आणि इकडे आपण पाहतो की काव्या सुद्धा पार्थसोबत अधिकाराची भाषा करत असते. मला ती रम्या माझ्या रूममध्ये नकोय आणि तुमच्या तर आसपासही नकोय, बिलकुलच ती मला या रूममध्ये आलेली जमणार नाही. पार्थ देशमुख लक्षात ठेवा असं मात्र काव्या खडसावून पार्थला सांगत असते. आणि मित्रांनो, त्यानंतर मात्र पार्थ काव्याला विचारतो की तू मला सांगतेय का धमकावतीये, परंतु काव्या सुद्धा चिडलेली असते आणि त्यामुळे काव्या म्हणते की मी तुम्हाला धमकावून सांगत आहे, मला हे जमणार नाही. जो अधिकार काव्याने दाखवलेला आहे तो अधिकार पार्थला आवडू लागतो आणि मैत्रीच्या पलीकडे सुद्धा एक नातं निर्माण होत आहे याचा विश्वास मात्र आता पार्थ देशमुखला होत आहे. मित्रांनो, पार्थ आणि काव्याचं हे नातं बहरताना आपण पाहतोय, परंतु एकीकडे मात्र जीवा हा नंदिनीचा विचार करताना सुद्धा दिसून येतोय. आणि हे नातं जेव्हा बहरेल तेव्हा लग्नानंतर होईलच प्रेम ही व्याख्या पूर्ण होईल. तर मित्रांनो, पुढचे लेटेस्ट प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.